वैद्यकीय भाषेत असं म्हणतात की मनुष्याच्या शरीरात 70% पाणी असतं. याचा अर्थ असा घ्यावा की लठ्ठ लोक लठ्ठ नसून पूरग्रस्त असतात आणि हडकुडे दुष्काळग्रस्त. गरजेचं नाही की प्रेमात ताजमहलच बनवलं पाहिजे. तुम्ही भांडे घासून पण तुमच्या मुमताजला खुश करू शकता. हे जग दोनच गोष्टीवर टिकलंय. एक म्हणजे विश्वासावर आणि दुसरं म्हणजे ही नोट नाही चालली तर परत आणून दे. पहला दोस्त, यार शादी का मतलब क्या होता है? दूसरा दोस्त, धूमधाम से खुद की सुपारी देना. मुलगी, देवा माझ्याकरता एखादा हँडसम देखना आणि माझ्यावर मनापासून प्रेम करणारा मुलगा पाठवून दे. देव, पाठवला होता पोरी, पण तूच त्याला भाऊ बोललीस. एक मुलगी घट्ट चप्पल घालून कशी बशी चालत होती. एका काकूंनी तिला बघून विचारलं, पोरी चपला ऑनलाईन घेतल्या का? मुलगी, नाही काकू, झाडावरून तोडून आणल्या. काकू, पोरी गडबड केलीस. जरा अजून पिकू दिल्या असत्या तर तुझ्या मापाच्या झाल्या असत्या बघ. मन्या त्याच्या आजीला डॉक्टरकडे घेऊन जातो. डॉक्टर, तोंड उघडा आजी. आजी, तुझी बायको रोज संध्याकाळी शेजारच्या राजू बरोबर फिरायला जाते. मला यापेक्षा जास्त तोंड उघडायला लावू नकोस. वडील, मन्या 5 नंतर कोणता अंक येतो? मन्या, 6 आणि 7 बाबा. वडील, शाबास, माझा मन्या तर खूप हुशार आहे. आता सांग, 6 आणि 7 नंतर काय येतं? मन्या, 8, 9, 10. वडील, आणि त्यानंतर? मन्या, नंतर गुलाम, राणी आणि राजा. मन्या हॉटेलात जेवायला जातो. खाऊन झाल्यावर वेटरला 10 रुपये टीप देतो. वेटर, टीप म्हणून केवळ 10 रुपये? हा माझा अपमान आहे. मन्या, मग काय म्हणणं आहे तुझं? वेटर, 20 रुपये तरी द्या. मन्या, नाही, मी तुझा दोनदा अपमान नाही करू शकत. बायको अगदी रोमॅन्टिक मूडमध्ये येत म्हणाली, आज तुम्ही तुमच्या शब्दांनीच मला विवस्त्र करून दाखवा. नवरा, तुझ्या साडीत झुरळ शिरलंय.